नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर महाशिवरात्री आहेत आज आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्वात आधी घरातली पूजा करून घेतली आणि महादेवांची पूजा आजच्या दिवशी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी मग मी आले आमच्या गल्लीतल्या एका छोट्याशा महादेव मंदिरात. तिथं पण पूजा वगैरे केली. पूजा संपन्न झाली की लगेच घरी आली. आता मुलं होती घरीच, त्यांना सुट्टी होती म्हणून त्यांना नाश्ता करून दिला. लगेच मग कारभाऱ्यांना आणि आम्हाला दोघांना पण उपवास होता म्हणून मी इथं आमच्यासाठी मस्त अशी साबुदाण्याची उसळ केली होती. मग आम्ही पण नाश्ता केला आणि थोडंसं बसलेच होते कामं वगैरे आवरून. तितक्यात माझी भाची आली होती. तर माझी भाची, तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा, तर तिघे पण आले होते आम्हाला भेटायला, म्हणजे खास करून मामांना भेटायला. ते आले, त्यांना चहा नाश्ता केला, थोडा वेळ बसलेत ते, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. झाली संध्याकाळ. आता संध्याकाळी आणि सकाळी सारखंच उसळ खावं वाटत नाही म्हणून मी माझ्यासाठी थोडीशी पपई होती ती चॉप करून घेतली आणि लगेच त्याचंच फराळ केलं मी आणि कारभाऱ्यांना थोडीशी उसळ करून दिली. आता त्यांना जास्त तेलकट काही खावं वाटत नाही म्हणून मी त्याचे वडे वगैरे काही केले नाही. साधारण उसळ त्यांना करून दिली आणि मुलांसाठी पण एकदम साधा असं जेवण केलं होतं. सगळ्यांनी जेवण वगैरे केले. त्यानंतर मी माझा फराळ केलं आणि लगेच आता बाकीचे कामं आवरून घेतली, कारण की सकाळी उठून लगेच स्वयंपाकाला लागावं लागतं. मुलांचा डबा वगैरे असतो म्हणून रात्री सगळं निर्मळ करून झोपत असते. तर कामं तर सगळे झाले. चला, मला आता झोपा भेट